हे जे भारतीय ट्रॅडिशनल टूल आहे हे कशा पद्धतीने वापरलं पाहिजे आणि याच्या मागचं सायन्स आपण उलगडून सांगणार आहे. पहिल्या काळापासून आपण हे टूल्स वापरत आलेलो आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो मुद्गल किंवा मुदगर किंवा जी गदा आहे याच्यामध्ये फरक काय आहे. हे टूल आपली शोल्डरची किंवा ऑल ओव्हर बॉडीची ताकद वाढवण्यासाठी, मोबिलिटी वाढवण्यासाठी, फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी, पॉवर वाढवण्यासाठी आणि असे भरपूर सारे फिटनेसचे फॅक्टर्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण हे टूल्स वापरत असतो. जिम मध्ये आपण डंबेल्स हा रेजिस्टन्स म्हणून वापर करतो आणि आपला एक फिटनेस म्हणजे मसलची ताकद वाढवत असतो. त्या पद्धतीनेच हे टूल ऍज अ रेजिस्टन्स म्हणून वापरले जातात. यामध्ये याचा जो रेजिस्टन्स आहे तो हा आहे, लक्षात ठेवा. आणि गदा जी आहे याचा रेजिस्टन्स हा आहे. हे टूल वेगवेगळ्या अँगलमध्ये फिरवले जाते. याचा जो रेजिस्टन्स आहे हा बेसमेंटला आहे, लक्षात ठेवा. आणि याचा जो रेजिस्टन्स आहे हा डिवाइड झालेला आहे. त्यामुळे ऍज कम्पेअर टू मुदगल याचा रेजिस्टन्स आपल्याला जास्त लागतो. याचं वेट आपण हे करताना आपल्याला जास्त जाणवू शकते. त्यामुळे जे बिगिनर लोक आहेत हे दोन्ही करू शकतात. पण या टूलचा जर तुम्ही वापर करणार असेल तर मी पहिला सजेस्ट करेन तुम्ही मुदगलने चालू करा आणि गदा जर वापरायची असेल तर कमी वेटमध्ये वापरा.